प्रॅक्टिकल वाटतंय, युजफुल वाटतंय? कारण हे खूप थिअरी वाटणं शक्य आहे, पण म्हणून मी ऍक्टिव्हिटीज टाकल्या त्याच्यात, बिकॉज प्रॅक्टिकली तुम्हाला हे जर तुम्ही करायचं असेल तर यू हॅव टू स्टार्ट टेकिंग दिस ऍक्टिव्हिटीज. गुड, गुड, व्हेरी नाईस. नाव नेक्स्ट पॉइंट नंबर 7, टर्निंग युअर वीकनेस इंटू सुपर पॉवर. बघा, कोणी ग्रेट नाही आहे या जगामध्ये, सगळं चांगलं आहे असं कोणी नाही, प्रत्येकाकडे काही ना काही विकनेसेस आहे. आणि बरेच लोक त्यांचं पोटेन्शियल अचीव्ह करत नाहीत कारण ते विकनेसवर फोकस करतात. तुम्हाला एक स्टोरी सांगतो, माझ्या लाईफमधली खरी घडलेली, आता मला आठवली, आत्ता बोलता बोलता आठवली. सो बेसिकली मी जेव्हा जॉब करायचो कॉर्पोरेटमध्ये, गोदरेजमध्ये होतो, तेव्हा मला एका 2 दिवसाच्या लीडरशिप असेसमेंट प्रोग्रामसाठी पाठवलेलं. पुढच्या फळीतली लीडरशिप तयार करण्यासाठी काही लोकांना पाठवलेलं. तर माझं नॉमिनेशन होतं. सो लीडरशिपसाठी ते इट वॉज नॉट अ ट्रेनिंग प्रोग्राम नव्हता, तुमचे लीडरशिप स्किल कसे आहेत त्याची टेस्ट होती. तर ते 2 दिवसाचा प्रोग्राम होता. त्या 2 दिवसामध्ये ते भरपूर सारे केस स्टडी दिलेल्या, अनेक काय म्हणतात ते ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स होते, इंटरव्ह्यूज होते, ग्रुप डिस्कशन्स, ऍक्टिव्हिटीज. 2 दिवसाचा फुल पॉवर पॅक, पूर्ण डोक्याला शॉट लागेल असा प्रोग्राम होता. म्हणजे थकवणारा प्रोग्राम होता 2 दिवस. आणि त्यांचे वेगवेगळे पॅरामीटर्स असतात लीडरशिपचे, 9 पॅरामीटर्स होते, त्या पॅरामीटर्सवर ते इव्हॅल्युएट करायचे. त्याच्यामध्ये 3-4 इंटरव्ह्यूज पण व्हायचे, वेगवेगळे इंटरव्ह्यू व्हायचे आणि 3-4 व्हायचे. त्यातला जो सगळ्यात शेवटचा इंटरव्ह्यू व्हायचा ना, तिकडे एक एक्स आर्मीवाले एक सर होते, रिटायर्ड होते, आणि टेरर होते. टेरर म्हणजे लिटरली त्यांच्यासमोर उभं राहायला भीती वाटायची, एवढे टेरर होते. आणि ते त्या मुद्दाम त्यांचा रोलच त्यांनी तसा केलेला, कारण त्या इंटरव्ह्यूचा मुद्दा असा होता, त्या इंटरव्ह्यूमध्ये ना ते तुम्हाला चीड येईल असं बोलायचे. म्हणजे मी फॉर एक्झाम्पल माझा अनुभव विचारला, मी सांगितलं हे करतोय मी, तर ते सांगा हे एवढे वर्ष काय करतोय, मग तू हे तर काय 4 वर्ष एक्सपिरियन्स वाला माणूस पण करेल, तू काय करतोय 10 वर्ष वाया घालवले सगळं टाइम, असे तोंडावर बोलतात. ह्याला तुला पाठवलं कशाला लिडरशिप ट्रेनिंगसाठी, यू आर युजलेस असं म्हणायचे. कारण मुद्दाम ते समोरच्याला चीड आणायचा प्रयत्न करायचे. आणि लीडरचं काम काय, पेशन्स ठेवणं, आपलं टेम्पर, राग न दाखवणं, ते स्किल चेक करायचे. पण तरी पण किती आपल्याला जरी माहिती आहे की खोटं खोटं रागवतात, तरी त्यावेळेला कोणी तोंडावर तुम्हाला म्हटलं तर राग यायचाच. आणि ते टेरर होते, ते ज्या प्रकारे बोलायचे भीती वाटायची. आणि तसं ते 2 दिवसाचं ट्रेनिंग होतं. आणि ट्रेनिंग झाल्यानंतर एक त्यांचं इव्हॅल्युएशन व्हायचं, मोठी ते इंटरनॅशनल कंपनी होती ज्यांचे ते टेस्टिंग होतं. आणि त्याच्यानंतर ते फीडबॅक द्यायचे. तर मला नंतर फीडबॅकसाठी मी आय वॉज प्रेईंग की ते नाही यायला पाहिजे फीडबॅकसाठी, दुसरं कोणी आलं चालेल, पण माझे दुर्दैव आहे की तेच आले. आणि माझा इंटरेस्ट गेला त्या सगळ्या फीडबॅक सेशनमधून, पण तेच आले समोर. आणि त्यावेळेला त्यांचं बिहेवियर कम्प्लिटली वेगळं होतं. ही वॉज एकदम जॉली आणि छान छान बोलले माझ्यावर. मी म्हटलं अरे हा माणूस तोच आहे का त्या दिवशी इंटरव्ह्यूमध्ये जो होता, एवढा कम्प्लीट फरक. आणि देन ही एक्सप्लेन मी की तुझे ह्या स्ट्रेंथ्स आहेत, या विकनेसेस आहेत, हे करायला पाहिजे वगैरे वगैरे, सगळं त्यांनी रिपोर्ट एक्सप्लेन केला. तो 40 पानाचा रिपोर्ट होता, डिटेल एक्सप्लेन केला त्यांनी मला. अँड देन ही सेड की तू विचार प्रश्न, तुला काय विचारायचं. देन आय आस्क्ड हिम की ते 9 पॅरामीटर्स होते, 9 पैकी दोघांमध्ये माझा विकनेस आलेला, दोघांमध्ये मी ओके ओके होतो, आणि बाकीच्या याच्यामध्ये मी आय वॉज गुड अँड एक्सलंट होतो. तर मी म्हटलं आता काय करू, हे 2 विकनेसेस आहेत याच्यावर काम करू जास्त, कारण टाइम लिमिटेड आहे माझ्याकडे, माझं दिवसभराचं काम असतं, ते करून मला मग सेल्फ डेव्हलपमेंट करायचे, तर टाइम माझ्याकडे जास्त नाही आहे. तर माझ्या कमी वेळेचा मी फायदा कसा घेऊ, विकनेसवर काम करू की स्ट्रेंथवर काम करू. आणि ते चांगल्या मूडमध्ये होते त्या दिवशी सर, ते सर, तर त्यांनी मला एक स्टोरी सांगितली. ते म्हणले तुला डायरेक्ट उत्तर नाही देत, तुला एक स्टोरी सांगतो. मी म्हटलं ठीक आहे सांगा. तर त्यांनी मला स्टोरी सांगितली एका प्लेअरची, त्याचं नाव होतं टायरॉन. त्याचं पूर्ण नाव मी विसरलो. टायरॉन नावाचा प्लेअर होता, आणि तो बास्केटबॉल प्लेअर होता. ओके, हा तुम्ही नंतर गुगल करा, मी त्याच्यावर एक आर्टिकल पण लिहिणार, तर चांगला टॉपिक मला मिळाला, उद्या परवा एक आर्टिकल लिहून देईन. तर तो टायरॉन जो होता तो बास्केटबॉल खेळायचा. बास्केटबॉल प्लेअरची ऍव्हरेज हाईट असते 6 फूट 7 इंच, ऍव्हरेज हाईट, 6 फीट 7 इंच. आणि टायरॉन होता 5 फूट 4 इंच. इमॅजिन करा, तो NBA लेवलचा बास्केटबॉल खेळला, NBA. ओके.
तो होता 5 फूट 3 इंच. म्हणजे हाईट जी लागते ती त्याच्याकडे नव्हती. दॅट वॉज हिज विकनेस. आता तो हाईट तर वाढवू शकणार नाही, पण त्यांनी टेक्निक अशा डेव्हलप केल्या, त्याने गेम असा डेव्हलप केला की भल्या भल्यांना भीती वाटायची त्याच्याबरोबर खेळायला. आणि तो एक नाही, दोन नाही, तीन नाही, तो 16 वर्ष NBA खेळला. 16 सीझन, 10 वर्ष. 10 वर्ष 16 सीझन मध्ये NBA खेळला. आणि त्याचे जे पासिंगचे वगैरे जे पॅरामीटर्स असतात, त्याच्यामध्ये तो आत्तापर्यंत जगातला नंबर 1 आहे. अर्थात त्याची हाईट नव्हती, त्याच्यामुळे तो गोल त्याचे जास्त झाले नाहीत. तो तो रोल पण त्याचा नव्हता. त्याचा रोल गोल कन्वर्ट करणं होतं. आणि त्यामध्ये तो आजही जगातला नंबर 1. सो सांगण्याचा मुद्दा हा की डोंट फोकस टू मच ऑन युअर विकनेसेस, फोकस ऑन युअर स्ट्रेंथ. लक्षात आलं? आवडली स्टोरी? आत्ता मला आठवली म्हणून मी सांगितलं. ओके, चलो. बाय द वे, मी मागच्या वेळेलाच म्हटलेलं की माझं नेक्स्ट सेशन जे आपलं थिंक स्मार्टचं असेल ते मी माझ्या लाईफच्या केसेसवर घेईन. पण नंतर मला लक्षात आलं की अजून काय मी एवढं पोटेन्शियल वगैरे माझंच लाईफमध्ये अचीव्ह केलेलं नाही, तर सांगण्यासारखं काही नाही आहे. म्हणून मी नाही घेतलं ते सेशन. पण आता एक स्टोरी तुम्हाला सांगितली, सो यू विल गेट अन आयडिया की जे मी आता करतोय त्याच्यामागे बऱ्याच वर्षाचं बरंच काय काय केलेल्या गोष्टी आहेत. ठीक आहे, चलो. सो लेट्स गो टू नेक्स्ट पॉइंट, दॅट इज मॉड्यूल 7, टर्निंग विकनेस इंटू सुपर पॉवर. सो प्रत्येकाकडे विकनेस आहेत. त्या विकनेसलाच आपल्याला सुपर पॉवर मध्ये कन्वर्ट करायचं, जसं टायरॉनने केलं. त्याला जे हाईट तर तो वाढवू शकणार नाही. लोक हसायचे लिटरली त्याला, आणि लोक फार सिरियसली नाही घ्यायचे. तो चांगला खेळायचा. पण नो बडी एव्हर इमॅजिन की तो NBA मध्ये जाईल. आणि NBA मध्ये जेव्हा त्याला सिलेक्ट झाला फर्स्ट टाइम, तेव्हा लोक त्या सिलेक्शन टीमवर हसले लिटरली. अरे 5 फूटचा प्लेअर कोण घेऊन येतो ते NBA साठी? बट ही प्लेड. आणि नुसता एकदा नाही खेळला, 10 वर्ष खेळला. 16 सीझन मध्ये टॉप प्लेअर होता तो. ओके, वंडरफुल प्लेअर. तर आपल्याला पण अनेक लोक क्रिटिसाइज करत असतील बघा. तुम्हाला पण माहिती आहे कुठल्या तरी एका गोष्टीबद्दल तुम्हाला क्रिटिसाइज केलं जात असेल. उदाहरणार्थ, यू आर टू इमोशनल, यू आर ओव्हर थिंकर, यू आर टू क्वाईट. मगाचपासून मी तुम्हाला क्रिटिसाइज करतोय की तुम्ही बॉसला प्लीज करायला किंवा फॅमिलीला प्लीज करायला वेगळं वागताय. क्रिटिसिझम भरपूर लोकांनी तुम्हाला केलं असेल, कोणी स्पेसिफिक नाव घेऊन केलं असेल. हे तुम्हाला जमेल, हे तुम्हाला जमणार नाही, वगैरे वगैरे. आता तुम्हाला काय करायचंय, ते जे क्रिटिसिझम आहे, यू हॅव टू रिफ्रेम इट. आपण एक पूर्ण सेशन घेतलेला रिफ्रेमिंगवर, 2 तासाचा, थिंक स्मार्ट मध्येच. पण एक रिफ्रेमिंगचा अर्थ काय, तुम्ही त्याच पॉइंटला वेगळ्या दृष्टिकोनातून बघणं. दॅट इज कॉल्ड एज रिफ्रेमिंग. सो व्हॉट स्ट्रेंथ कुड दिस ट्रेड बिकम इन द राईट कॉन्टेक्स्ट? म्हणजे हा जो माझा विकनेस आहे, ह्याच विकनेसला मी स्ट्रेंथ कसं बघ. जसं टायरॉनने केलं, तो हाईट नाहीये त्याच्यामुळे तो इतरांच्या हातात यायचा नाही, आणि तो पायाखालून बॉल पास करण्यात एक्सपर्ट बनला होता. त्याने त्याच्या विकनेसला स्ट्रेंथ बनवलं. तुम्ही ती स्टोरी पण ऐकली असेल ना, एक हातवाला कराटे प्लेअरची. त्याला एक हातच होता, दुसरा हात नव्हता, डावा हात नव्हता, उजवा हात होता फक्त. आणि तो कॉम्पिटिशन मध्ये जातो, एकच मूव त्याला त्याचा सर शिकवतो. तो बोलतो, काय सर, एका मूववर मी कसं जिंकेन? तो म्हणतो की ही जी मूव आहे, या मूव मधून पास होण्यासाठी, ही मूव सोडण्यासाठी अ, तुझ्या अपोनंटला तुझा डावा हात पकडायला लागेल. पण तुझा डावा हात नाहीच आहे. म्हणजे तुझा विकनेस, तुझी असेट आहे की तुझा डावा हात नाही आहे, त्याच्यामुळे कोणी तुझा डावा हात पकडू शकणार नाही. त्याच्यामुळे मी जी तुला ट्रॅप सांगितलं, त्या ट्रॅप मधून कोणी सुटू शकणार नाही. तू जिंकणार. आणि तो जिंकला. ओके. सो बेसिकली आपल्या विकनेसला आपल्याला स्ट्रेंथ मध्ये कन्वर्ट करायचं आहे. आणि ते कसं करायचं त्याची एक्झाम्पल्स बघायचे. समबडी इज सेइंग यू आर टू सेन्सिटिव्ह. तुम्ही त्याच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघायला शिकलं पाहिजे की सेन्सिटिव्ह नाहीये, आय रीड पीपल वेल अँड क्रिएट इमोशनली सेफ स्पेसेस. मी सेन्सिटिव्ह आहे, म्हणून मला लोक त्यांच्याकडे त्यांच्या गोष्टी माझ्याकडे येऊन शेअर करतात. दे फील सेफ विथ मी. आय कॅन अंडरस्टँड पीपल व्हेरी वेल. ही माझी स्ट्रेंथ झाली. जी सेन्सिटिव्हिटी म्हणून कोणी तुम्हाला कोणी क्रिटिसाइज केलं असेल, लुक ॲट इट फ्रॉम स्ट्रेंथ पॉईंट ऑफ व्ह्यू. कोणी तुम्हाला म्हटलं युअर टू क्वाईट, शांत शांत असतोस खूप, ऍक्च्युली यू कॅन रिफ्रेम की मी क्वाईट नाहीये, तर मी ऑब्झर्वंट आहे. मी बघतोय, मी विचार करतोय. बिफोर स्पीकिंग आय थिंक. कोणी तुम्हाला म्हटलं युअर टू स्टबन, तू खूप हेकेखोर आहेस, ऍक्च्युली तुम्ही त्याला म्हणू शकता की आय हॅव अ स्ट्रॉंग कन्व्हिक्शन वेन परस्युइंग माय गोल्स. मला जे अचीव्ह करायचे ते मी अचीव्ह करणार. मग मला कोणी अडथळा आला तर मी हेकेखोरपणा दाखवणार. हा माझा फायदा पण आहे. सो एव्हरीथिंग कम्स विथ वन पॉझिटिव्ह.
लुक ॲट दॅट अँड फॉलो दॅट. ही ऍक्टिव्हिटी कराल का तुम्ही? टर्न युअर क्रिटिसिझम. स्वतः एक लिस्ट बनवा की तुम्हाला ऍटलिस्ट 3 ते 5 गोष्टींची यादी बनवा की कोणीतरी तुम्हाला सांगितलं की हा तुझा विकनेस आहे. ठीक आहे, मग तो विकनेस फार इम्प्रूव्ह करण्यावर फोकस करू नका. त्या विकनेसला तुम्ही ऑप्टिमाइज कसं करणार, युटिलाइज कसं करणार, किंवा त्याचं स्ट्रेंथमध्ये रूपांतर कसं करणार, त्याच्यावर लक्ष द्या. ओके, दिस इज मॉड्यूल 7. मॉड्यूल 7 मध्ये एवढंच होतं. टर्निंग युअर वीकनेस इंटू युअर सुपर पॉवर. कृष्णाचं एक्झाम्पल इथं परफेक्ट आहे. श्रीकृष्णाला किती लोकांनी सांगितलं की तू काला जादू करतोयस म्हणून, मायावी आहेस म्हणून. ओके, दॅट वॉज हिज विकनेस. लोक त्याला मायावी समजत होते, म्हणून मग त्यांनी काय सांगितलं, मी शस्त्रच नाही उचलणार. म्हणजे माया करणारच नाही ना युद्धामध्ये, मी शस्त्रच नाही उचलणार. स्ट्रॅटेजिक सल्ला दिला त्याने. त्याला कोणाला प्रूव्ह करायची गरज नाही राहिली. त्याच विकनेसला त्याने स्ट्रेंथमध्ये कन्वर्ट केलं. कळ? सो कृष्ण इज अ व्हेरी गुड एक्झाम्पल फॉर दिस. चलो, आवडला 7? कमेंटमध्ये 7 टाईप करा. कृष्ण देव असला तरी तो मनुष्य जन्मात आला होता ना. गुड. Now let's go to the last point of this session, and that is connecting to something bigger. कारण जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की तुम्ही एकटे आहात आणि पोटेन्शियल अचीव्ह करायला तुम्हाला इतरांची गरज लागणार. तुमच्या फॅमिलीची, तुमच्या नातेवाईकांची, तुमच्या समाजाची, राज्याची, राष्ट्राची, जगाची मदत लागणार आहे. ओके, आणि म्हणून तुम्हाला तुमचं आयुष्य जे आहे ते तुमच्यापेक्षा मोठ्या गोष्टीबरोबर कनेक्ट करायचं आहे. कनेक्ट टू समथिंग बिगर. हा खूप महत्वाचा पॉईंट आहे, सॉफ्ट पॉईंट आहे. पण जेव्हा तुम्ही स्वतःला स्वतः बद्दल न बघता तुम्ही या पूर्ण जगातल्या एखाद्या मोठ्या गोष्टीचा एक भाग आहात असं जेव्हा तुम्ही बघायला सुरू कराल, तेव्हा तुम्हाला बऱ्यापैकी क्लॅरिटी यायला लागेल. मग तुम्हाला कळेल की माझा रोल काय आहे यामध्ये, या जगामध्ये. जर तुम्ही स्वतःकडेच बघत बसलात तर प्राण्यासारखं आयुष्य होईल ना आपलं. खायचं प्यायचं, आपलं कुटुंब वाढवायचं, या जगातून निघून जायचं. व्हॉट एल्स दे डू? दे डोंट डू एनिथिंग एल्स. ठीक आहे, तर आपल्याला बेसिकली काय करायचंय की माझ्या पुरता विचार न करता मी इतरांचा, कोणाबरोबर मी कनेक्टेड आहे त्याचा विचार करून मग मी पुढे जाईन. सो फाइंडिंग युअर लिंक टू द इन्फायनाइट. ओके, इन्फायनाइटला मराठी शब्द सांगा, मला पटकन सुचत नाहीये. तोंडावर आहे पण सुचत. अनंत. अनंताबरोबरचं आपलं नातं काय, अमर्याद गोष्टींबरोबरचं आपलं नातं काय. ओके, कनेक्ट विथ समथिंग बियॉन्ड द सेल्फ, समथिंग एटर्नल, जे आपल्या आधी पण होतं, आपल्या नंतर पण राहणार आहे. समथिंग वास्ट, जे आपल्याला कधीच मोजता येणार नाही. समथिंग मिनिंगफुल. काही लोकांना धर्म असा वाटतो, रिलिजन जो आहे इट इज लार्जर दॅन अस, 1%. आणि म्हणून जे धार्मिक लोक असतात, कनेक्टेड लोक असतात, त्यांना त्यांच्यामध्ये एक प्रकारचं समाधान तुम्हाला दिसेल. पण आय एम नॉट सेइंग की तुम्ही धार्मिक झालं पाहिजे. ओके, देव हा एक अगेन एक संकल्पना आहे, एक लार्जर संकल्पना आहे. खरी आहे की खोटी आहे कोणालाच माहिती नाही, आपण त्याला खरी मानतोय. ठीक आहे, वेदर इट्स नेचर. कोणी म्हणेल की मी निसर्गाबरोबर लिंक आहे, कोणी म्हणेल मी पूर्ण जगाबरोबर, युनिव्हर्स, विश्वाबरोबर आहे, कोणी म्हणेल की मी या देवाबरोबर स्पेसिफिक लिंक आहे, कोणी म्हणेल की या सगळ्यांबरोबर नाही, मी एखाद्या कलेबरोबर माझं बंधन आहे, कोणी म्हणेल की समाजाबरोबर, पूर्ण मनुष्य जातीबरोबर माझं बंधन आहे, ह्युमॅनिटी. ओके, तुमची जी लिंक आहे, तुमची जी बंधन आहे, ओके, ती इन्फायनाइट असली पाहिजे. दॅट बिकम्स अ सोर्स ऑफ इन्स्पिरेशन. कारण मी जे करतोय ते फक्त माझ्यासाठी नाही, ते येणाऱ्या पिढ्यांसाठी आहे, किंवा ते पूर्ण मनुष्य जातीसाठी आहे. जसं सचिन तेंडुलकर म्हणायचा, सॉरी अगेन सचिनचं उदाहरण आलं, जसं सचिन तेंडुलकर म्हणायचा, मला भारतासाठी वर्ल्ड कप जिंकायचा आहे. लार्जर गोलशी कनेक्ट केला आयुष्यात.
मी एवढ्या सेंचुरीज करेन नाही, मी एवढे रन्स करेन नाही, मला भारतासाठी वर्ल्ड कप जिंकायचं. दॅट वॉज हिज गोल. त्याने एका लार्जर गोल बरोबर कनेक्ट केला स्वतःला. किंवा बरेच लोक जे वागतात ते आपण म्हणतो ना की भगवान से डरो, आणि म्हणून आपण वाईट कामं करत नाही. इट्स अ व्हेरी गुड सिस्टम ज्यांनी पण बनवली, देव ही सिस्टम ती चांगली बनवली, कारण त्या देवाला घाबरून आपण वाईट गोष्टी करत नाही. ओके, पण ऍट द सेम टाइम आपण देवाच्या नावावर बऱ्याच वाईट गोष्टी करतो, पण ते त्यातली वाईट गोष्ट. ओके, सो यू लिंक्ड युअर सेल्फ टू वन पर्टिक्युलर थिंग, नॉट नेसेसरी की धर्मच पाहिजे, नॉट नेसेसरी की देवच पाहिजे, पण कुठल्याही एका अशा अनंत मोठ्या गोष्टीबरोबर स्वतःला लिंक करा. जसं इथे उदाहरण आहे भीष्माचार्यांचं. भीष्माचार्यांनी जी भीष्म प्रतिज्ञा केली, ती प्रतिज्ञा कशासाठी केली? ती प्रतिज्ञा त्यांनी त्यांच्या पूर्ण राज्यासाठी केली, त्यांच्या वंशासाठी केली, की हा वंश चालत राहावा आणि कुरु राज्याचं भलं व्हावं, म्हणून मी ही शपथ घेतो आहे, म्हणून मी ही भीष्म प्रतिज्ञा घेतो आहे. आणि तुम्ही भीष्मांचं पूर्ण कॅरेक्टर बघा, ही इज ऑलवेज थिंकिंग अबाउट वंश. कारण त्यांचं लिंकिंग त्याच्याबरोबर झालेलं की माझा जन्म माझ्यासाठी नाही, माझा जन्म या वंशासाठी आहे. सचिन तेंडुलकर म्हटला माझा जन्म वर्ल्ड कप जिंकायसाठी आहे. ओके, तो माझा जन्म, माझा सलील चौधरी, माझा जन्म मराठी माणसाला शिकवण्यासाठी आहे. ओके, सो वेन यू कनेक्ट युअर सेल्फ टू लार्जर गोल, मग तुमचा स्वतः गळून जातो, मग तुम्हाला स्वतःबद्दल फार भीती वाटत नाही, मग तुम्हाला कोणी चिडवलं तर वाईट वाटत नाही. जसं महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना वाईट वाटलं नाही, त्यांच्यावर चिखलफेक जरी केली तरी लार्जर गोल माहिती होतं, कनेक्टेड कशासाठी कशाबरोबर होते. आणि जेव्हा तुम्ही लार्जर गोल बरोबर कनेक्टेड असता तेव्हा छोटे मोठे अपमान वाटत नाही. कळलं? आणि म्हणून हे महत्वाचं. कोणी चिडवलं, कोणी हसलं, बोललं तरी आपल्याला वाईट वाटत नाही. आपण म्हणतो ठीक आहे, चल, ही इज पार्ट ऑफ द सेम समाज ज्याच्याबरोबर मला काम करायचं, ज्याच्यासाठी मला काम करायचं, मग त्याचा राग येणं बंद होतं आपल्याला. कळलं? सो यू लिंक युअर सेल्फ टू वन सच इन्फायनाईट थिंग, जी तुमच्या आधी पण होती, जी तुमच्या नंतर पण असणार. स्पिरिच्युअलिटी, ह्युमॅनिटी, लिगसी, तुम्ही ठरवा की कुठे तुमचा अँकर, म्हणजे कुठे तुम्हाला तुमचा नांगर टाकायचा आहे. उदाहरणार्थ पॉसिबल इन्फायनाईट अँकर्स दिलेले आहेत स्पिरिच्युअलिटीमध्ये: फेथ इन गॉड, कॉस्मिक इंटेलिजन्स ऑर इनर सोल. आपला स्वतःचा आत्मा, त्याच्याबरोबर पण आपण कनेक्ट होऊ शकतो की मी माझ्या मनाच्या सुखासाठी करतोय, मला दुनियाला काय आवडतं नाही आवडतं फरक नाही पडत. आत्म्याचं सुख, त्याला छान शब्द आहे स्वानंद, स्वतःच्या आनंदासाठी करतोय. ओके, हे पण एक पॉसिबिलिटी आहे. ह्युमॅनिटी, फिलिंग पार्ट ऑफ द कलेक्टिव्ह इव्होल्युशन ऑफ पीपल, मी समाजासाठी करतोय. ओके, जसं ज्ञानेश्वरांनी सांगितलं, हे विश्वाची माझे घर, त्यांची प्रार्थनाच पूर्ण जगासाठी होते. मग त्या पूर्ण जगामध्ये ते लोक पण आले ना ज्यांनी त्यांना त्रास दिला, पण एकदा त्यांनी पूर्ण जगासाठी प्रार्थना केली तर ज्यांनी त्रास दिला त्याचं वाईट नाही वाटत, राग नाही येत. ह्युमॅनिटी. लिगसी, काय मला सोडून जायचंय. ओके, माझ्या मुलांसाठी, समाजासाठी, माझ्या कामामध्ये. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जेव्हा मी माझा जॉब सोडला, माझा लास्ट वर्किंग डे होता, तर त्यावेळेला मी डॉक्युमेंटेशन जे बनवलेलं ते सगळं माझ्या नंतर जो माझं काम सांभाळणार होता त्याला दिलं. आणि ते डॉक्युमेंट एवढं डिटेल्ड होतं की पुढच्या 3 महिन्यांमध्ये त्याने मला हार्डली 2 वेळा कॉल केला असेल. त्याला मला कॉल करायची गरज लागली नाही, बिकॉज मी ज्या ठिकाणी काम केलं तिथे मी जवळजवळ 3 वर्ष काम करत होतो त्या रोलमध्ये, त्या पोझिशनमध्ये, आणि बरंच काम हँडओव्हर होत्या. आणि तो जॉईन झाला नव्हता म्हणजे माझा शेवटचा दिवस आणि त्याचा जॉईनिंग दिवसमध्ये 2-3 दिवसाचा गॅप होता. तर मी सगळं डॉक्युमेंट करून ठेवलं आणि एकदा फक्त त्याला भेटलो जाऊन ऑफिसमध्ये, सगळं सांगितलं एक 3-4 तासाच्या मीटिंगमध्ये, आणि बाकी सगळं डॉक्युमेंटेड होतं. सो दिस इज हाऊ इट वर्क्स. तुम्ही लिगसी सोडून जा की नंतर मी इथून गेल्यानंतर पण लोकांनी माझी आठवण काढली पाहिजे, चांगल्या दृष्टीने आठवण काढली पाहिजे की ह्याने केलं तर प्रोफेशनली चांगलं केलं, त्रास द्यायसाठी डेटा लपवला नाही किंवा थांबवला नाही. सो आपलं नाव जे आहे ते आपण गेल्यानंतर पण राहणार आहे, आणि ते चांगलं असावं, लोकांनी चांगल्या प्रकारे नाव घ्यावं, आणि म्हणून आपल्याला ती एक लिगसी जी आहे ती पण ठेवायची. पोटेन्शियल तेव्हाच अचीव्ह होणार जेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टी करणार. सो एक ऍक्टिव्हिटी देतो तुम्हाला शेवटची, व्हिज्युअलायझेशन प्रॅक्टिस. आय एम पार्ट ऑफ समथिंग बिगर दॅन मी. व्हिज्युअलाइज करा. व्हिज्युअलाइज म्हणजे इमॅजिन करा, व्हॉट आर यू पार्ट ऑफ समथिंग बिगर दॅन यू. हे इमॅजिन करून
अर्धा मिनिट इमॅजिन करा, मग परत या, मग मी तुम्हाला एक चांगली स्टोरी सांगतो. गोल अँड पर्पज आर डिफरंट थिंग्स. पर्पज हे उद्देश आहे, गोल हे उद्दिष्ट आहे. ओके. पर्पज म्हणजे कुठल्या कारणासाठी तुम्ही जगताय, आणि गोल म्हणजे ते कारण पूर्ण करण्यासाठी जे माइलस्टोन्स आहेत मधले मधले ते गोल्स. इमॅजिन करा, आता मी एवढी उदाहरणं दिली ना तुम्हाला. तुम्ही यू कॅन कनेक्ट विथ युअर गॉड, बिकम अ पार्ट ऑफ गॉड, की देव माझ्याकडून हे करून घेतोय किंवा देवासाठी मी करतोय, किंवा कॉस्मिक इंटेलिजन्स या पूर्ण पृथ्वीबरोबर मी कनेक्टेड आहे, किंवा मी माझ्या आत्म्याच्या सुखासाठी करतोय, किंवा मी माझ्या फॅमिलीसाठी करतोय, माझ्या वंशासाठी करतोय, माझ्या आडनावासाठी करतोय, माझ्या पोझिशनसाठी करतोय, माझ्या कंपनीसाठी करतोय, लोकांसाठी करतोय. कनेक्ट विथ समथिंग, व्हिज्युअलाइज. झाल्यानंतर डन टाईप करा, डी टाईप करा. गुड. ही ऍक्टिव्हिटी करून कसं वाटलं? एक सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी आलं का, की माझं आयुष्य फक्त माझं नाही आहे. आणि जेव्हा तुम्ही ह्या दृष्टिकोनातून जगाकडे बघायला लागता, तेव्हा तुम्हाला अपमान जाणवत नाही, त्रास जाणवत नाही, भीती जाणवत नाही. मगाशी कोणीतरी टॉन्ट्स बद्दल विचारलं, जाणवत नाही. बिकॉज यू आर लुकिंग बियॉन्ड दॅट. ओके, गुड. सो आय होप आय कुड ऍड सम व्हॅल्यू इन युअर लाईफ बाय दिस एंटायर MBA सेशन, पूर्ण मागच्या 1.5 वर्षात. आणि दिस वॉज द क्लोजर ऑफ दॅट. पण एक छान स्टोरी सांगतो, मग आपण सेशन क्लोज करूया. ओके, वी स्टील हॅव टाइम. हा, वी स्टील हॅव टाइम. तर ही स्टोरी जी आहे ती वेनर वेनर नावाच्या एका लेखकाची स्टोरी आहे. स्टोरीचं नाव आहे द एग, अंड. त्याच्यामध्ये असं होतं की एक माणूस असतो, तो माणूस रस्त्यावरून जाताना त्याचा ऍक्सिडेंट होतो, ऍक्सिडेंटमध्ये तो मरतो. मग नंतर वरती स्वर्ग नरक जिकडे आहे तिकडे जातो. आणि मग तिकडे त्याला एक माणूस भेटतो, त्याच्यासारखा दिसणार, असं देव वगैरे काय नाही, नॉर्मल त्याच्यासारखा दिसणार एक माणूस भेटतो. आणि मग तो त्याला विचारतो की काय आहे, मी कुठे आलोय. तो म्हणतो की तू ऍक्सिडेंट झाला, तू मेलास, आणि आता तुझा आत्मा इकडे आलाय. तो म्हणतो म्हणजे मग आता तुम्हाला स्वर्गात किंवा नरकात नेणार का? तो म्हणला स्वर्ग नरक वगैरे काय नसतं, आता मी तुला पुन्हा वेगळ्या जन्मात पाठवणार आहे. तो म्हणतो तू पाठवणार म्हणजे तू देव आहेस का? तो म्हणतो नाही, मी देव नाही, मी पण असं माणूसच आहे, मी पण एका कुठल्या तरी जन्मामध्ये आहे आणि मलाच काम लावून दिलं ते, तर मी हे काम करतोय. म्हणतो ठीक आहे. मग अं, तो म्हणतो की मग तू पुढचा जन्म मला कुठला देणार? तो म्हणतो कुठला पण मिळेल तुला, असं काही चॉईस नाही आहे, कुठलाही मिळेल तुला जन्म, तिकडे जा. तो ठीक आहे, पण मी मला जर जो जन्म देणार आहेस, तर तो कोणता जन्म आहे? तर तो म्हणतो की तुला भूतकाळात जायचंय, आणि 600 वर्षांपूर्वीचे एक चायनामधला एक शेतकरी तुला मी बनवणार आहे, शेतकऱ्याची मुलगी मी तुला बनवणार आहे." तर तो म्हणतो असं कसं शक्य आहे, मी तर आत्ता मेलोय आणि तुम्हाला 600 वर्ष आधी कसा पाठवतो? तो माणूस त्याला म्हणतो की अरे हे सगळं टाइम वगैरे पृथ्वीवर आहे, इथे जर तू आलायस, पृथ्वीच्या बाहेर, कक्षेच्या बाहेर पडला की डायमेन्शन चेंज होतात, आणि त्याच्यामुळे काळ जसा तुम्ही मोजता तसा इथे मोजला जात नाहीये, आणि त्याच्यामुळे तू इतिहासात पण जाऊ शकतो, भविष्यात पण जाऊ शकतो, कुठेही जाऊ शकतो. मी तुला 600 वर्ष पुढे पण पाठवू शकतो, 600 वर्ष मागे पण पाठवू शकतो. तर तो म्हणतो मग असं शक्य होईल, याचा अर्थ कोणी जर कुठल्याही काळात जात असेल, तर असं शक्य आहे की मीच माझ्या बरोबर, किंवा माझा एखादा जुना नातेवाईक, त्याला मी आत्ता भेटू शकतो. तो म्हणतो हा, भेटू शकतोस. असं पॉसिबल आहे, जो 600 वर्ष आधी जन्माला आलेला
तो पण कुठला तरी दुसऱ्या मनुष्य रूपात असेल, तू त्याला भेटू शकतोस, पण तू त्याला ओळखू नाही शकणार कारण तुमची मेमरी लिमिटेड आहे. तो जो जन्म घेतो त्या जन्माचीच मेमरी असते, मागची किंवा पुढची नसते. तर आहे तू तोच. तू कधी मेलेला पण नाही, तू कधी जिवंत पण झालेला नाही. तू फक्त एक बॉडी टू दुसरा बॉडी, दुसरा बॉडी टू तिसरा बॉडी ट्रान्सफर करतोय स्वतःला. बट यू आर द सेम पर्सन. पण तुला त्या मेमरीज नाही आहेत, तुला आठवत नाही मागच्या जन्मातलं आणि पुढच्या जन्मातलं, त्याच्यामुळे तुला वाटतं हेच तुझं लाईफ. पण ऍक्च्युली तुझं लाईफ तसं नाही. तो लाईफ अखंड आहे, तू कधीच मेलेला नाहीस. तो बोलतो, अच्छा मग मी कधीच मेलेला नाही. मग पृथ्वीवरची इतर पण माणसं कधीच मेलेली नाही आहेत. तो बोलतो ते पण कधीच मेलेली नाही आहेत. मग ते आहेत कोण? ते तुझेच रूप आहेत. कोणी भूतकाळात जगतोय, कोणी भविष्यकाळात जगतोय, कारण तू एकच आहेस. आत्मा एकच आहे. आणि त्या आत्म्याने हजारो लाखो करोडो शरीरांमध्ये आपला आपला एक अंश घुसवलाय, पण आहे तो एकच. म्हणजे तू पण तोच आहेस. चीनमध्ये राहणारा पण माणूस तोच आहे, रशियामध्ये राहणारा माणूस पण तूच आहेस, पाकिस्तानमध्ये राहणारा माणूस पण तोच आहेस, कोंबडी पण तूच आहेस, पक्षी पण तूच आहेस, जनावर पण तूच आहेस, सरपटणारा किडा पण तूच आहेस, आकाशात उडणारा गरुड पण तूच आहेस, वाघ पण तूच आहेस, मनुष्य पण तूच आहेस, झाड पण तूच आहेस. देर देर आर असं नाही की खूप सारे आत्मे आहेत, खूप सारे आत्मे भरकट. देर इज ओनली वन सोल. आणि मी पण तूच आहेस, तू पण मी आहेस. म्हणजे मी तुझ्याच आत्म्याचा अंश आहे, तू पण माझ्याच आत्म्याचा अंश आहे. मग तो त्याला विचारतो, मग हे कसं शक्य आहे? तो म्हणतो की युअर लाईफ इज नथिंग बट अन एग. एक अंड आहोत आपण, आणि त्या एकाच अंड्यातून एक अंश बाहेर आलाय आणि तोच अंश या जगामध्ये सगळीकडे आहे. कळलं? ही फार फेमस, फार फेमस कथा आहे. मी तेवढी नीट सांगितली नसेल कदाचित, थोडं अजून डिटेल आहे. पण तुम्हाला आयडिया कळली का? आपणच आहोत, एकच आत्मा आहे. आत्मे खूप सारे नाहीत, त्याने वेगवेगळ्या शरीरांमध्ये हे घेतलेलं आहे, रूप घेतलंय. आणि ह्या दृष्टीने जेव्हा तुम्ही जगाकडे बघायला लागता, तुम्हाला कोणाचं तर राग येणं बंद होऊन जातं. तुम्हाला वाईट वाटणं बंद होऊन जातं. तुम्हाला काळाचं मागे पुढे उशिरा काहीही वाटणं बंद होऊन जातं. ऑल यू रिअलाइज तुमचं काम काय आहे? बी गुड टू अदर्स. जेवढं चांगलं वागता येईल तेवढं वागा. ज्या दिवशी इकडून बोलवणं येईल त्या दिवशी आपल्याला इकडून एक्झिट करायचं. हाऊ गुड इट इज. खूप छान स्टोरी आहे, नाही का? द एग नावाची स्टोरी तुम्ही सर्च करा. ओके, द एग नावाची स्टोरी आहे, इंग्लिशमध्ये आहे, भरपूर मिळेल तुम्हाला ती. सर्च करा. मला कधी वेळ मिळाला तर मी डिटेलमध्ये मराठीत लिहेन पण ती. पण तुम्ही सर्च करू शकता. यू विल डेफिनेटली लाईक दॅट. द मार्शियन पिक्चर बघितलाय तुम्ही? द मार्शियन, मंगळावरचा तो, आता मागे आलेला कधीतरी. त्या मार्शियनचा जो लेखक आहे त्याने ही स्टोरी लिहिली आहे. हा, त्या इनफॅक्ट त्या स्टोरीमध्ये हिंदुइझमचा पण हे आलेला आहे. हे जेव्हा तो म्हणतो की पुढचा जन्म तुला मिळणार आहे, तर तो माणूस म्हणतो की हा, म्हणजे जे पृथ्वीवर हिंदू लोक म्हणत होते की पुढचा जन्म आहे ते सत्य आहे. तो म्हणतो असं काही नाही आहे. पुढचा जन्म आहे पण आणि नाही पण, असं ते घुमवणारं उत्तर आहे. ओके. कारण जन्म तसा होतच नाहीये, तो आहे तिथेच आहेस. आत्मा तोच आहे, फक्त तू टेम्पररी तुझी मेमरी विसरून दुसऱ्या रूपात आहे. ओके, गुड. सो हे ही स्टोरी मी आत्ताच नुकताच एखाद महिन्यापूर्वी ऐकलेली, मला आवडली आणि आत्ता ते आजच्या सेशन बरोबर कनेक्ट होते, म्हणून मी तुमच्या बरोबर ती शेअर केली. आय होप तुम्हाला ती आवडली असेल. सो फ्रेंड्स, दिस इज इट. थिंक स्मार्ट सेशन आपलं झालेलं आहे. सगळे 21च्या 21 सेशन्स मी कव्हर केले. आय एम ग्लॅड आय कुड डू इट. पूर्ण 1.5 वर्ष झालं मी थिंक स्मार्ट शिकवतोय. तुमच्यापैकी काही लोकांना जर थिंक स्मार्टची रेकॉर्डिंग पाहिजे असेल तर तुम्ही मला एक ईमेल करा. आय विल शेअर इट विथ यू. आता मी ते तुम्हाला प्राइस वगैरे त्याची सांगत नाही, ₹1200 प्राइस आहे. पण वेन एव्हर इफ यू वॉन्ट यू बाय इट. कारण ती अजून आम्ही 1 महिना त्याची सेलसाठी ओपन ठेवणार आहोत. सो 1 मंथ आहे तो. पूर्ण 1200 मध्ये जेवढे 21 सेशन्स मी घेतले सगळ्याचं रेकॉर्डिंग तुम्हाला मिळेल. इफ यू वॉन्ट टू डेव्हलप युअर सेल्फ, स्वतःला स्मार्ट थिंकर बनवायचं असेल तर बाय करा, अदरवाईज लिव्ह इट, नॉट अ प्रॉब्लेम. ओके, गुड. काही प्रश्न असले तर मी घेतो, अदरवाईज सेशन कन्क्लूड झालेलं आहे. नेम युअर क्वेश्चन्स.
एक ईमेल आयडी दिला बघा, कॉल करण्याची गरज नाही आहे. admin@netbet.com ला ईमेल करा, विल हेल्प यू. अच्छा, तुम्हाला दिसत नाही ना ईमेल? थांबा, सॉरी, माय मिस्टेक. ईमेल आयडी चुकीचा दिला मी, परत दिला. हा खूप वेळा आलाय तो, घ्या. सुनीता मॅडम, तुमच्या कमेंट तुम्हाला दिसत आहेत, इतरांना दिसत नाही आहेत. MBA 3 नसणार आहे. दिस इज एंड ऑफ इट. या ऑगस्ट नंतर मग मी थांबवणार आहे. काही वेगळ्या प्रोजेक्ट्सवर काम करायचं आहे. त्याच्यामुळे MBA फॉर्मॅट आता आपण बंद करतो. वेगळा एखादा फॉर्मॅट चालू करायचा विचार आहे, पण तो कम्प्लिटली वेगळा असेल, तर तो आता सांगत नाही आहे काही. ओके सचिन सर, थँक्यू फॉर रिमाइंडर. मी करून घेईन ते ऍड. व्हिज्युअलायझेशन सतत करतात तेव्हा ते मॅनिफेस्टेशन मध्ये रूपांतरित होतात. थँक्यू. सो ज्ञान तुम्हाला मिळतंय, जे काय मिळालंय नेटबेट मधून, ज्ञान मिळणं सुरू राहणार आहे. डोंट वरी. कुठल्या ना कुठल्या फॉर्मॅटमध्ये मी ट्रेनिंग सुरू ठेवणार आहे. फक्त MBA फॉर्मॅट बदलेल. पण माझी विनंती तुम्हाला ही आहे की स्टार्ट शेअरिंग द नॉलेज. मी खूप लोकांना बघतो की दे डोंट शेअर द नॉलेज. ओके, तर कुठून पण तुम्हाला इन्फॉर्मेशन आली, से फॉर एक्झाम्पल फेसबुकवर तुम्ही जा, एखादी गोष्ट तुम्हाला आवडली तर शेअर करा. आपण त्या गोष्टी शेअर करतो ज्याची आपल्याला इमोशनल ट्रिगर होतो. म्हणजे एखाद्या गोष्टीची भीती वाटली, राग आला, राजकारणातली पोस्ट असेल, धार्मिक पोस्ट असेल, तर आपण शेअर करतो. इन्फॉर्मेटिव्ह नाही शेअर करत. आणि इन्फॉर्मेशन मध्ये पण मग अशा गोष्टी शेअर करतो ज्याला आपण सायन्स बॅक नाही नसतात, तर प्रॅक्टिकल नसतात. तर प्रॅक्टिकल गोष्टी शेअर करा. जेवढं ज्ञान वाटाल तेवढं ज्ञान परत तुमच्याकडे. हो, नेटबेटचं युट्यूब चॅनल आहे की. तुम्हाला अजून जॉईन नाही केला तुम्ही? नेटबेट नावाने युट्यूब चॅनल सर्च करा, मिळेल तुम्हाला. 300 पेक्षा जास्त व्हिडिओज आहेत त्याच्यावर. मी आता काउंट विसरलो किती व्हिडिओज आहेत. आणि 3 लाख सबस्क्रायबर्स आहेत, 3.5 लाख. नेटबेट चॅनलवर पण कंटेंट येतच राहत आहे, बऱ्यापैकी फ्रिक्वेंटली येत आहे. यू कॅन फॉलो मी देअर. ओके, चलो. थँक्यू फ्रेंड्स, थँक्स अ लॉट. भेटूया. आपल्या ह्या महिन्याचे अजून 3-4 सेशन्स बाकी आहेत आपले. टेक स्मार्ट बाकी आहे, मनी स्मार्ट बाकी आहे, बुक स्मार्ट बाकी आहे. ओके, बुक स्मार्ट मध्ये मी माझं सगळ्यात आवडतं पुस्तक घेतलंय, जे तुम्हाला आधी मी प्रॉमिस केलेलं की कधीतरी मी घेईन. जॅक वेल्श याचं द विनिंग नावाचं पुस्तक आहे. मला खूप आवडतं ते पुस्तक, ते मी घेतलेलं आहे. ओके. थिंक स्मार्ट मध्ये आपण टेक स्मार्ट मध्ये एक्सेल शिकणार आहोत. मनी स्मार्ट मध्ये आपण बिहेव्हिअरल फायनान्स शिकणार आहोत. कारण पैसा सांभाळताना, वापरताना आपल्या माइंडमध्ये काय गडबडी होतात ते आपण शिकणार आहोत. यू विल लाईक इट. सेशन्स अटेंड करा जरूर. आणि इतर लोकांना पण पाठवा प्लीज. ओके, चलो. सी यू. सी यू. आस्क मी एनिथिंग. काही कारणास्तव मला घेता नाही आला त्या दिवशी. मी रिस्केड्यूल, मला आता कुठलाच दिवस मिळत नाही ऑगस्टमध्ये, पण मी करेन कधीतरी. ओके, डोंट वरी. फार फार तर वर्स्ट केस जर नाही मिळाला ऑगस्टमध्ये टाइम, तर आपण सप्टेंबरमध्ये तो क्लोज करू. पण मी घेईन, आस्क मी एनिथिंग. चलो, थँक्यू फ्रेंड, बाय बाय.